मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 91. नको विटमानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. या श्लोकात समर्थ म्हणतात, नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जे राम वाचा. याचा अर्थ, हे मना, भगवान श्रीराम यांचे नामस्मरण करताना त्यांचा कंटाळा कधी करू नकोस. राम राम म्हणण्यात कंटाळा किंवा उबग कधीही वाटू नये. राम हे परमेश्वराचं नाव आहे. त्यांचं स्मरण म्हणजेच भक्ती आणि मोक्षाचा मार्ग आहे. राम हे नाव खूप आदराने, श्रद्धेने आणि प्रेमाने उच्चारावं. केवळ ओठाने उच्चारण न करता मनापासून, अंतःकरणातून ते नाव यावं. नामस्मरण ही साधी गोष्ट वाटते, पण ती करावी आदरपूर्वक. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. याचा अर्थ, समर्थ सांगतात की फुकटात नुसतंच बोलण्यासाठी रामनाम घेऊ नकोस. नुसता उच्चार ज्यामध्ये श्रद्धा, भक्ती किंवा अर्थ नाही तो निरर्थक आहे. तोंडात राम असला पण मनात वेगळंच काही असेल तर त्याला फुकट बोलणं म्हणतात. जानकी वल्लभ म्हणजे सीतेचा प्रिय श्रीरामचंद्र. त्याचं नामस्मरण घोष करून मोठ्या भक्तिभावाने, आनंदाने आणि मनापासून कर. घोष म्हणजे मोठ्याने नाम म्हणणं. भजन, कीर्तन यातून नामस्मरण करणं. रामनामाचा उद्गार करत राहा. तोच खरा जप, तोच खरा भक्तीचा मार्ग आहे. धन्यवाद.